सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ओम शांतिः शांतिः शांतिः। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषुपजायते संगात् संजायते कामः कामात् क्रोधोऽभिजायते क्रोधाद् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति। भगवंताच्या असीम कृपेने, विश्वमाऊली ज्ञानोबरायाच्या असीम कृपेने, सकल संतांच्या आशीर्वादाने, सद्गुरुदेवाच्या आशीर्वादाने चालत असलेल्या या नित्य ज्ञानेश्वरी चिंतनामध्ये आज आपण ज्ञानेश्वरीतील दुसऱ्या अध्यायातील 62 आणि 63 क्रमांकाच्या श्लोकापासून प्रारंभ करत आहोत। या ठिकाणी भगवंत अर्जुनाला सांगतात, अर्जुन तर निमित्त मात्र आहे, परंतु आम्हाला प्रत्येकाला भगवंत उपदेश करतात, आमच्या प्रत्येक आम्हा साधकांना उपदेश करतात की हे अर्जुन, की ज्या पद्धतीने ध्यायतो विषयान् पुंस संगास्तेषु उपजायते, विषयाचे चिंतन केल्याने त्याविषयी आसक्ती उत्पन्न होती, आसक्तीतून वासना व अतृप्त वासनेमुळे क्रोध उत्पन्न होतो, क्रोधातून मोहाची उत्पत्ती होते व मोहाने सत्याचा व शास्त्र आचार्याचा उपदेशाचा नाठव होतो, सत्याचा नाठव झाल्याने बुद्धिनाश म्हणजे विवेक नष्ट होतो आणि बुद्धिनाशाने आध्यात्मिक जीवनाचा संपूर्ण विनाश हा ठरलेलाच आहे। अशा पद्धतीने की ज्या पद्धतीने काय एका मागे एक याचा हा क्रम लावलेला आहे आणि या क्रमाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये सुद्धा ह्या गोष्टी घडत असतात। भगवंत अर्जुनाला सांगतात की विषयाचे चिंतन केल्याने की पुरुषाला आसक्ती निर्माण होते, म्हणजे ज्यावेळेस आपण एखादा विषय त्या विषयाचं चिंतन करायला प्रारंभ करतो आणि त्या चिंतनाला प्रारंभ केल्यानंतर हळूहळू हळूहळू त्या विषयामध्ये आपली आसक्ती निर्माण होते आणि आसक्ती निर्माण झाल्यानंतर त्या आसक्तीमधूनच वासनेची त्यात उत्पत्ती आहे। वासना जी आहे ती वासना पूर्ण न झाल्यामुळे त्यातून क्रोधाची उत्पत्ती आहे आणि क्रोध उत्पन्न झाल्यामुळे मोह, आणि या क्रोध उत्पन्न झाल्यामुळे या मोहाने सत्याचा, आचार्य उपदेशाचा, शास्त्राचा जे काही उपदेश आहे त्याची आठव माणसाला होत नाही, तो विसरून जातो आणि सत्या गोष्टीचा आठव न झाल्यामुळे बुद्धिनाश होतो आणि बुद्धिनाश झाल्यामुळे विवेक संपूर्णतः नष्ट होतो आणि विवेक नष्ट झाल्यामुळे त्यांचं आध्यात्मिक जीवन जे आहे ते आध्यात्मिक जीवन सुद्धा एक पद्धतीने काय होऊन जातं तर नष्ट होऊन जातं, म्हणजेच मानवाचं पतन होऊन जाते। आता या ठिकाणी ज्या पद्धतीने हा चिंतनाचा विषय मांडला आहे त्याच्यावर एक उदाहरण आपल्याला असं सांगता येईल की एक साधक असतो, म्हणजे हे उदाहरण सांगल्यानंतर याचं चिंतन तुमच्या बरंच लक्षात येईल की तो साधक असतो आणि तो साधक आश्रमामध्ये राहत असतो आणि हा जो साधक आहे आश्रमामध्ये राहत असतो आणि आश्रमामध्ये राहत असताना त्या साधकाकडे ग्रंथालयाचं काम असतं आणि ग्रंथालयाचं काम असतं। ग्रंथालयामध्ये ग्रंथ वाचणारे काही पुरुष काही महिला त्या ठिकाणी येतात आणि त्या ठिकाणी
येणारे अनेक पुरुष अनेक महिला असतात, परंतु त्यातील एक महिला जी आहे त्या महिलेचा स्वभाव त्या साधकाला आवडू लागतो. सुरुवातीच्या काळामध्ये त्या साधकाच्या मनामध्ये ना वासना असते, ना कामना असते, ना कुठली भोग भोगण्याची आसक्ती असते, हे काही नसते. सुरुवातीला त्या स्त्रीचा स्वभाव त्यांना, तिची शालीनता, स्वभाव, या सगळ्या गोष्टी हळूहळू हळूहळू आवडायला लागतात. आणि हळूहळू आवडायला लागतात. तिच्याशी बोलणं त्याला चांगलं वाटू लागतं. अधूनमधून तो तिच्याशी संवाद साधतो, बोलतो, ती सुद्धा त्याला रिस्पॉन्स करते. आणि अशा पद्धतीने हळूहळू हळू त्या दोघांमध्ये न कळत एक प्रेमाचा धागा निर्माण होऊन जातो. आणि मग ती जी स्त्री आहे, ती स्त्री जर एक दिवस जरी ती लायब्ररीमध्ये आली नाही तरीही सुद्धा त्या साधकाला अस्वस्थ वाटतं. आणि तो सतत तिचाच विचार करत असतो की ती का आली नसेल, का आली नसेल, का आली नसेल, का आली नसेल. आणि अशा पद्धतीने हळूहळू हळूहळू त्या स्त्रीविषयी याला मोह उत्पन्न होतो. आणि मोह उत्पन्न झाल्यामुळे हळूहळू तो तिचाच विचार करू लागतो. त्या विचारांती त्या स्त्रीच्या प्रती त्याला आसक्ती होते, मोह होतो. आणि जरी आपण असं पाहिलं तर वरवर सुरुवातीला जर ते सगळ्या गोष्टी अशा वाटत असल्या तरी सुद्धा अंतःकरणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी निर्माण व्हायला प्रारंभ होत असतात. काय? अंतःकरणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी निर्माण व्हायला प्रारंभ होत असतात. अरे, एखादा पट्टीचा साधक असता तर तो त्यातून बाहेर आला असता. त्याच्या लक्षात आलं असतं की आपण हळूहळू हळूहळू तो वाहत आहे. परंतु हे विषयच असे असतात की माणसाला बरोबर फसवतात. आणि त्याला तो समोरचा धोका काही त्याच्या लक्षात आला नाही. हळूहळू आता ती स्त्री सुद्धा त्यांच्याविषयी बोलू लागली, त्यांच्यासाठी बोलू लागली. आणि एकमेकाशी एक ऋणानुबंध जोडले गेले. आणि ऋणानुबंध जोडल्यामुळे दोघंही एकमेकांमध्ये हळूहळू हळूहळू आसक्त होत गेले. आणि मग त्यातून त्यांचं जी काही आहे अति संबंध आल्यामुळे त्यातून भोगाची आसक्ती निर्माण झाली. आणि त्या भोगाच्या आसक्तीतून, त्या भोग भोगण्याच्या आसक्तीतून हळूहळू हळू तो त्याच्या चिंतनापासून दूर जाऊन विषयाच्या चिंतनामध्ये गुंतू लागला. आचार्य म्हणतात, पुरुषस्य संग आसक्ती ही प्रीती ही तेषु विषयेषु उपजायते. त्या विषयात संग आणि आसक्ती प्रीती उत्पन्न होती. कोणत्या विषयामध्ये? जे मी तुम्हाला आता सांगितलं त्या पद्धतीने. आणि हळूहळू संबंध जोटायला लागले. आणि त्यातून मग त्या साधकाच्या ठिकाणी तो साधना करायला जरी बसला, ध्यान करायला जरी बसला तरीही सुद्धा ध्यानामध्ये सुद्धा ध्यानाचा विषय, साधनेचा विषय ती स्त्रीच होऊ लागली. जसं जड भरत होते, जड भरताच्या जीवनातील प्रसंग तुम्हाला मी सांगितला मागे की भरत राजा ते संपूर्ण राजवैभवाचा त्याग करून आले. या ठिकाणी तर स्त्रीचं उदाहरण दिलं, त्या ठिकाणी हरणाचं उदाहरण आहे. संपूर्ण राजवैभवाचा त्याग करून आले. आणि राजवैभवाचा त्याग करून आल्यानंतर सुद्धा त्या गंडकी नदीच्या काठावर तपश्चर्या करत असताना, साधना व्यवस्थित चालू असताना, साध्याकडे जात असताना अचानक त्या हरिणाचा मृत्यू व्हावा, हे पाडस यांच्या हाती लागावं, यांनी त्यांचा सांभाळ करावा आणि हळूहळू पाडस त्यांच्या खांद्यावर खेळावं आणि त्यानंतर ते पाडस पुन्हा निघून जावं. परंतु मरताना मात्र भगवंताचं चिंतन व्हावं, भगवंताचं चिंतन घडायला पाहिजे होतं. तर त्या ठिकाणी त्या हरिणाचं चिंतन घडलं. आणि हरिणाचं चिंतन घडल्यामुळे त्यांना मोक्षापासून दूर व्हावं लागलं. त्यांना मोक्षाची प्राप्ती झाली नाही, तर हरिणाचा जन्म झाला. तर या ठिकाणी सुद्धा साधकाच्या अंतःकरणामध्ये हळूहळू हळूहळू भगवंताचा विषय सुटून हळूहळू विषयाचा वेग वाढू लागतो, विषयाचं चिंतन वाढू लागतं. आणि मग ध्यान करायची वेळ असेल तरी तो त्या लायब्ररीमध्ये जाऊन बसणार. आणि मग हळूहळू
लोकांना हित उपदेश करणार, वर्क इज वर्कशिप, अरे कर्म हीच खरी भक्ती आहे, खरी पूजा आहे. आणि सांगायचं तात्पर्य तो त्या आसक्तीमध्ये हळूहळू गुंतत जातो आणि गुंतत जातो. तर गुंता काय होतं, तर शेवटी असं म्हणतात की शास्त्राचं ज्ञानाचं त्याला तर विसर पडतोच, परंतु अतः तस्य अंतकरणस्य बुद्धेः नाशत प्रणश्यती पुरुषार्थ योग्यो भवती इत्यर्थः. बुद्धी नाष्ट झाल्यामुळे त्यांचा विनाश होतो, म्हणजेच तो मोक्ष नामक पुरुषार्थास अपात्र ठरतो, जीवनाचं ध्येय गमावून बसतो. आता गुरुशी देखील वाद घालायला तो मागे पुढे पाहत नाही, ब्रह्मबोध तो विसरून जातो, विवेक संपूर्णतः नष्ट होतो. म्हणून रामकृष्ण परमहंस म्हणायचे, कठोर पुतलो देखत नी, की अरे लाकडाची बाहुली देखील साधकाने बघू नये असे म्हणायचे. तर सांगायचं तात्पर्य बघा की माणसाचं जीवन कोणत्या स्तरापासून कोणत्या स्तरापर्यंत येऊ शकतं, आहे का नाही. म्हणून जसा ज्या पद्धतीने जो साधक व्यवस्थित ध्यान साधना हे सगळ्या गोष्टी करत असताना सुद्धा तो साधक ज्या पद्धतीने खाली येतो आणि खाली आल्यानंतर त्याचं ज्या पद्धतीने पतन होतं आणि पतन झाल्यामुळे त्याचं जीवन ज्या पद्धतीने संपूर्णपणे नष्ट होऊन जातं, त्या पद्धतीने या विषयाचं चिंतन केल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. आता याच्यावर माऊली ओव्याच्या द्वारे चिंतन करतात, ते चिंतन आपण बघू. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज माऊली म्हणतात, जरी हृदयी विषय स्मरती तरी निसंगाही आपजे संगती, क्रोध संगे प्रगटे मूर्ती अभिलाषाची. अरे माऊली म्हणतात, हृदयामध्ये नुसते विषयाचे स्मरण जरी झाले तरी विरक्ताच्या मनात देखील आसक्ती निर्माण होते आणि त्या आसक्तीमुळे मनात कामाचं चित्र विचित्र आकार प्रगट होऊ लागतात. हृदयामध्ये नुसते विषयाचं स्मरण जरी झालं, एवढे विषय खतरनाक आहे की हृदयामध्ये विषयाचं स्मरण जरी झालं तरी सुद्धा विरक्त, ज्याने घरदार सगळं सोडलेलं आहे, अरे सांसारिक लोकांची गोष्ट तर वेगळीच आहे, तर ते तर संसारामध्ये राहतात, परंतु जे विरक्त झालेले आहे, ज्याने संपूर्ण परिवार सोडला आहे, घर दार सगळं सोडलं आहे, ते सुद्धा अशा पद्धतीने त्या विषयाच्या चिंतनाने त्यांच्या मनामध्ये आसक्ती निर्माण होते. कारण विषयाचं चिंतन एवढं खतरनाक आहे. मागे माऊलीने म्हटलंच आहे, तैसी विषयाची शंका मनी वस्ती देखा घातू करी अशेखा विवेक जात. विषयाची शंका जरी मनामध्ये निर्माण झाली तरी ती विवेकाला नष्ट करते आणि विवेक नष्ट झाल्यानंतर चांगलं काय वाईट काय याचा परिणाम काय ह्या सगळ्या गोष्टी माणसाला कळत नाही. मनुष्य आंधळा होऊन जातो. काय होऊन जातो? आंधळा होऊन जातो. आणि म्हणून अशा वेळेस ज्यावेळेस आपल्या अंतःकरणामध्ये विषय यायला प्रारंभ होतो त्यावेळेस आपण काहीतरी त्या विषयाकडे कशा पद्धतीने दुर्लक्ष होईल अशा पद्धतीने वागलं पाहिजे. परंतु विषय एवढे खतरनाक असतात की ते जर एकदा अंतःकरणामध्ये घुसले तर ते माणसाचं पतन घडून आणतात. आता या ठिकाणी माऊली पुन्हा सांगतात, जेथे कामो उपजला तेथे क्रोधो आधीच आला, क्रोधी असे ठेवला संमोह जाणे. की सांगतात की ज्या ठिकाणी काम निर्माण होतो तेथे क्रोध आधीच आलेला असतो आणि क्रोधामध्ये अविचाराचा भ्रम निर्माण होतो. काय तर ज्या ठिकाणी काम निर्माण होतो आणि काम निर्माण झाल्यानंतर तो काम पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्न करत असतो, कामाची तृप्ती व्हावी यासाठी सतत प्रयत्न करत असतो. आणि ज्यावेळेस कामाची तृप्ती होत नाही, काम पूर्ण होत नाही, त्यावेळेस तो अतृप्त होतो आणि अतृप्त झाल्यामुळे अतृप्त काम राहिल्यामुळे त्या ठिकाणी क्रोध निर्माण होतो, त्या ठिकाणी चिडचिड निर्माण होते. वासना अपूर्ण राहिल्यामुळे तो चिडचिड करतो, रागवतो, त्याच्या इच्छेप्रमाणे गोष्टी घडत नाही, तो जशी इच्छा करतो तसं घडत नाही. आणि म्हणून या पुढून समोर जर विचार केला तर काम आला म्हटल्यानंतर कामाच्या ठिकाणी क्रोध उत्पन्न होतोच. कारण सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नसतात, सगळ्याच गोष्टी आपण जसं ठरवतो तसं होत नसतं. कारण
आपण जरी मनामध्ये वासना धरली, आपण जरी मनामध्ये इच्छा धरली, तर ती इच्छा पूर्णच होती असं नाही. आपण जी मनामध्ये वासना धरली ती वासना पूर्णच होती असं नाही. आणि मग ती वासना जर काय अपूर्ण राहिली, तर अपूर्ण राहिल्यानंतर ती पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. परंतु पूर्ण होत नसल्यामुळे आपली चिडचिड होते, आपण रागवतो, आपण क्रोधित होतो. आणि क्रोधित होऊन आपण काय करत असतो, तर त्याच्याविषयी आपण चिंतन करत असतो. म्हणून ज्या ठिकाणी काम आहे त्या ठिकाणी क्रोध तर आहेच. क्रोध आधीच आला. क्रोधी असे ठेवीला संमोह जाणं, आणि त्या क्रोधातूनच काय होतो पुढे, तर संमोह निर्माण होतो. आणि काय होते, तर संमोह निर्माण होतो. क्रोधामध्ये अविचाराचा भ्रम निर्माण होतो. क्रोध निर्माण झाल्यानंतर माणसाला कळत नाही की काय करावं, काय नाही, काय योग्य, काय अयोग्य, काय केलं पाहिजे, काय नाही. अरे क्रोधामध्ये मनुष्य एखाद्याचं जीवन संपवायलाही मागे पुढे पाहत नाही, आणि क्रोधामध्ये मनुष्य स्वतःचं जीवन संपवायलाही मागे पुढे पाहत नाही. एरवी काटा टोचला तरीही त्रास भोगणारा किंवा त्रास वाटणारा मनुष्य ज्यावेळेस स्वतः एखाद्या बंदुकीची गोळी आपल्या डोक्यामध्ये झाडून घेतो, एरवी थोडंही लागलं तरी तो अस्वस्थ होणारा व्यक्ती एखाद्या बिल्डिंगवरून उडी मारून आपलं जीवन संपवतो. दुसऱ्याला थोडाही त्रास झाला तरी त्याला सहन न होणारा व्यक्ती जो वेळी त्याच व्यक्तीला संपवून टाकतो. याचा अर्थ असा आहे की क्रोध उत्पन्न झाल्यानंतर त्या क्रोधातून संमोह निर्माण होतो, म्हणजे अविचाराचा भ्रम निर्माण होतो. त्यातून अविचार निर्माण होतो, आणि अविचार निर्माण झाल्यामुळे की त्याचाच परिणाम पुढे काय होतो, तर माऊली सांगतात, संमोह झाली या व्यक्ती तरी नाशू पावी स्मृती, चंडवाते ज्योती आहत जैसे. ज्या पद्धतीने, ज्याप्रमाणे प्रचंड वाहणाऱ्या वाऱ्याच्या वेगाने दिव्याची ज्योत विझून जाते, त्याप्रमाणे अविचाराचा भ्रम निर्माण झाला की स्मृती नाहीशी होऊन जाते. ज्या पद्धतीने सांगतात की प्रचंड वेगाने वाहणारा वारा, त्या वाऱ्यासमोर जसा दिवा टिकू शकत नाही. अरे आपण वाऱ्यामध्ये दिवा लावण्याचा प्रयत्न केला किंवा दिवा लावलेला जरी असेल आणि वारा जर आला, तर त्या ठिकाणी दिवा ज्या पद्धतीने टिकू शकत नाही, त्या पद्धतीने संमोह झाल्यानंतर मग जी काही त्याच्या ठिकाणी असणारी स्मृती आहे, ज्या पद्धतीने त्याच्या ठिकाणी असणारा विवेक आहे, ज्याच्या ठिकाणी असणारा विचार आहे, तो विचार शिल्लक राहत नाही. जसं वाऱ्यामध्ये दिवा टिकू शकत नाही, त्या पद्धतीने संमोह झाल्यानंतर त्या ठिकाणी विवेक टिकू शकत नाही. त्या ठिकाणी शास्त्राने सांगितलेले वचन आठवू शकत नाही, त्या ठिकाणी सद्गुरूने केलेला उपदेश आठवू शकत नाही. ह्या सगळ्या गोष्टीचा त्याला विसर पडतो, आणि तो फक्त कामाचं चिंतन करतो, त्या विषयाचं चिंतन करतो, आणि त्या विषयाच्या चिंतनामध्येच तो रममान राहतो. त्याला भगवंताचं ध्यानात, पूजेत, मनन कशातही त्याचं मन लागत नाही. तर तो सतत फक्त त्याच गोष्टीचं चिंतन करत राहतो, त्याच गोष्टीचं चिंतन करत राहतो, त्याच गोष्टी चिंतन करत राहतो. आणि मग त्यातून त्याने बाहेर निघण्याचा प्रयत्नही केला तरी ती फार मोठी अवघड गोष्ट असते. म्हणून एकदा साधक त्यातून गुरफाटायला लागला की त्यातून बाहेर यायला खूप त्रास त्यातून साधकाला होत असतो. म्हणून सुरुवातीलाच जोपर्यंत आपल्या मनामध्ये ही सुरुवातीला बीज उत्पन्न व्हायला लागले, त्याच वेळेस आपण त्याच्यावर कंट्रोल करणं गरजेचं असतं. एकदा बीज उत्पन्न झाले आणि बीजाचं रूपांतर वृक्षामध्ये झालं की वृक्षामध्ये झाल्यानंतर तो वृक्ष समूळ त्याचा नाश करणं अवघड जाते. एखाद्या वेळेस करताही येतो, परंतु ती फार मोठी अवघड आणि फार मोठी त्रासदायी गोष्ट असते. म्हणून सुरुवातीला ज्यावेळेस बीजाचा अंकुर आपल्या अंतःकरणामध्ये, विषयाचा अंकुर आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होते, त्याच वेळेस त्या विषयाचा अंकुर आपण काय केलं पाहिजे, उपटून फेकलं पाहिजे. आणि ज्यावेळेस त्या विषयाचं अंकुराचं मोठा वृक्षात रूपांतर होतं, त्यावेळेस ती गोष्ट आपल्याला अंतःकरणातून काढणं फार अवघड जाते. आणि या ठिकाणी सुद्धा ते सांगतात की जसं वाऱ्याच्या वेगामध्ये, वाऱ्याच्या त्या प्रवाहामध्ये जसा दिवा टिकू शकत नाही, दिवा राहू शकत नाही, त्याच पद्धतीने ज्यावेळेस साधक जो आहे, साधकाच्या अंतःकरणरूपी
जो काही विवेक रूपी दिवा लागलेला आहे आणि त्या दिव्यामध्ये जर का आसक्ती मोहरूपी समूहरूपी वारा आला तर वारा आल्यानंतर मग मात्र त्या ठिकाणी विवेकरूपी जो दिवा आहे तो दिवा त्या ठिकाणी काही काम करू शकत नाही, टिकू शकत नाही. पुन्हा माऊली सांगतात का अस्तमानी निशी जैसे सूर्य तेजाते ग्रासी तैसी दशा स्मृतिभ्रंशी प्राणियासी. ज्या पद्धतीने सांगतात की सूर्यास्त होण्याच्या वेळी जशी सूर्याच्या तेजाला गिळून टाकते, जशी सूर्यास्त होण्याच्या वेळी रात्र जशी सूर्याच्या तेजाला गिळून टाकते, त्याप्रमाणे स्मृतीचा भ्रंश झाला की माणसाची अवस्था होती. ज्यावेळी सूर्यास्त होताना जशी रात्र काय करते तर सूर्यास्ताला गिळून टाकते. आता वास्तविक हे एक उदाहरण माऊलीने दिलं. तर आता ते वास्तविक सूर्य जो आहे तो अखंड 24 तास तो प्रकाशित राहणार आहे, अखंड प्रकाशमान राहणार आहे. परंतु माऊलीने उदाहरण दिलं की जसं सूर्योदय आणि सूर्यास्त आपण मानत असतो की सकाळी सूर्योदय होतो आणि संध्याकाळी सूर्यास्त होतो, आपण ज्या पद्धतीने असं मानत असतो त्या पद्धतीने सूर्यास्त ज्या वेळेस व्हायला लागला त्यावेळेस जी रात्र असते रात्र वाढायला सुरुवात होती आणि हळूहळू काय करते तर ही रात्र जी आहे ही रात्र त्या संपूर्ण सूर्यप्रकाशाला काय करते तर आपल्या या अंधारामध्ये सामावून टाकते. त्या पद्धतीने जसं सूर्याच्या तेजाला घेऊन टाकते त्या पद्धतीने साधकाच्या अंतःकरणामध्ये असणारा जो सूर्यरूपी विवेक आहे, ज्या पद्धतीने सूर्य अस्तमनाला जात असताना त्याला अंधार घेऊन टाकतो, त्या पद्धतीने साधकाच्या अंतःकरणामध्ये असलेला विवेक जो आहे तो विवेक हळूहळू त्या विवेकाला जे काही हे काम क्रोध मोह मत्सर काम क्रोध आधी ज्या काही गोष्टी आहे विषय आहे ते हळूहळू त्याला काय करतात ग्रासून टाकतात आणि ग्रासून टाकून त्याला काय करतात झाकळून टाकतात आणि झाकळल्यामुळे त्यांच्या बुद्धीवर त्यांचा कंट्रोल येऊन जातो आणि बुद्धीवर कंट्रोल विषयाचा कंट्रोल आल्यामुळे त्याला काहीही सुचत नाही, विवेक त्या ठिकाणी काम करत नाही, सद्गुरूचं वचन काम करत नाही, शास्त्र वचन काम करत नाही आणि मग त्यातून तो त्याच्यामध्ये एवढा आसक्त होऊन जातो की तो त्यातून बाहेर येणं अवघड होऊन जाते. म्हणून माऊलीने या ठिकाणी हे उदाहरण दिलं आहे. पुन्हा माऊली सांगतात मग अज्ञानंद केवळ तेने आपलं विजे सकळ तेद बुद्धी होय व्याकुळ हृदया माझी. मग अज्ञानाच्या अंधकाराचे साम्राज्य सर्वत्र पसरतं आणि शरीरातील सर्व गोष्टींना ते बुडवते. त्यामुळे बुद्धीला विचार स्फुरत नाहीत आणि बुद्धी व्याकुळ होऊन जाते. काय सांगतात की अज्ञानाच्या अंधकाराचे साम्राज्य सर्वत्र पसरतं. ज्या पद्धतीने उदाहरण देऊन सांगितलं की अज्ञान जे आहे त्या अज्ञानाचं अंधकाराचं साम्राज्य सगळीकडे पसरतं आणि सगळीकडे पसरल्यामुळे मग ज्ञानाचं जे काही प्रकाशरूपी जे आहे प्रकाश तर नाहीसा झाला आहे. ज्याप्रमाणे सूर्य अस्ताला गेल्यानंतर सगळीकडे अंधकार होऊन जातो त्या पद्धतीने अज्ञानाच्या अंधकाराच्या साम्राज्यामुळे काय होतं तर सगळीकडे काय त्या ठिकाणी एक पद्धतीने सगळ्या ठिकाणी तर जे काही सर्व शरीरातील सर्व गोष्टींना ते बुडवतं. म्हणजे त्या ठिकाणी विवेक राहत नाही, विचार राहत नाही, त्यामुळे बुद्धीला विचारच पुरत नाही. त्या ठिकाणी काय चांगलं काय योग्य काय अयोग्य काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे काय करणं योग्य आहे काय करू नये ह्या सगळ्या गोष्टी बुद्धीला स्फुरत नाही आणि बुद्धीला न स्फुरल्यामुळे बुद्धी व्याकुळ होऊन जाते. त्याला काय करावं हे सुद्धा सुचत नाही, त्यातून बाहेर कसं निघावं हे सुद्धा सुचत नाही. कारण त्या बुद्धीवर या वासनेनं काय केलं असतं कंट्रोल केला असतो, आसक्तीने कंट्रोल केला असतो, मोहाने कंट्रोल केलेला असतो. त्यामुळे त्यातून त्याला बाहेर येता येत नाही. त्याला बाहेर यासाठी त्यामधून त्रास होतो. आता पुन्हा माऊली सांगतात जैसे जात्यांदा पळणी पावे मग ते काकुळती सैरा धावे तैसे बुद्धीसी होती भवे धनुर्धरा. ज्या पद्धतीने एखादा जन्मताच आंधळा आहे आणि जन्मता असलेला आंधळा तो जसा जात्यांदा पळणी पावे मग ते काकुळती सैरा धावे. जन्मांध व्यक्तीला काही कारणामुळे जर समजा पळण्याचा प्रसंग आला
तर ती व्यक्ती अतिशय दीन होते आणि सैरावैर धावत सुटते. अरे जन्मांध व्यक्ती आहे आणि जन्मांध व्यक्ती आहे आणि अशा व्यक्तीला जर पडायचा प्रसंग आलाच, एखादा साप आला, एखादा वाघ आला आणि अशा पद्धतीने जर समजा त्याला कोणी सांगितलं की अरे बाबा साप आहे, पळ, धाव, तर तो जसं धावायला लागतो पण त्याला समोरचा रस्ता माहीत नसतो, त्याला समोर काहीही दिसत नाही, तो कुणीकडेही धावेल, काट्या असेल, कुपाट्या असेल, कुणीकडेही तो पळेल. आणि मग कुणीकडेही तो पळायला लागल्यानंतर काय होईल, तर तो ज्या पद्धतीने त्याला खरा समोर रस्ता असताना सुद्धा तो रस्ता दिसणार नाही, कारण तो जन्मांध आहे. त्या पद्धतीने अंतःकरणामध्ये आसक्ती निर्माण झाल्यानंतर, ज्या पद्धतीने मोह निर्माण झाल्यानंतर, त्या मोहामुळे, आसक्तीमुळे योग्य काय अयोग्य काय हे त्याला कळणार नाही. त्यामुळे त्याची जी बुद्धी आहे ती त्याला कुणीकडेही घेऊन जाईल, एका ठिकाणी त्याला स्थिर ठेवणार नाही, तर त्याच्या हळूहळू काय त्याला ती बुद्धी त्याला दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाईल. ऐसे स्मृतिभ्रंश घडे, मग सर्वथा बुद्धी अवघडे, ते समूळ हे उपडे ज्ञान जातं. अशा पद्धतीने सांगतात की जी बुद्धी आहे अशा प्रकारे स्मृतिभ्रंश झाल्यामुळे बुद्धी सर्व बाजूने चक्रात सापडते, त्यामुळे सर्व ज्ञान मुळासह नाहीसे होते. अरे अशा प्रकारे स्मृतीचा भ्रंश झाल्यामुळे, हे क्रमशः ओवे आहे की स्मृतीचा भ्रंश झाल्यामुळे काय होतं, तर मग बुद्धी चक्रात सापडते. मग त्याला कळत नाही आपण काय केलं पाहिजे काय नाही. ज्याप्रमाणे आंधळ्या व्यक्तीचं माऊलीने उदाहरण दिलं आहे, ते ज्या पद्धतीने सैरा धावतं त्या पद्धतीने ही व्यक्तीसुद्धा त्याला योग्य काय अयोग्य काय काय केलं पाहिजे काय नाही ह्या सगळ्या गोष्टी कळत नाही. ह्या सगळ्या गोष्टी त्याला कळत नाही आणि यातून बाहेर कसं यावं हेही त्याला कळत नाही. त्या पद्धतीने त्याची अवस्था होते स्मृतिभ्रम झाल्यामुळे आणि तो त्या चक्रामध्ये सापडतो आणि चक्रामध्ये सापडल्यामुळे संपूर्ण ज्ञान मुळासह त्याचं काय होतं, तर नाहीसं होऊन जातं. आता पुन्हा माऊली सांगतात, चैतन्याच्या भ्रंशी शरीरा दशा जैसी, तैसे पुरुषा बुद्धीनाशी होय देखे. ज्या पद्धतीने सांगतात की शरीरातून प्राण निघून गेला असता शरीराची जशी दशा होते, त्याप्रमाणे बुद्धिनाश झाला म्हणजे तो तशी पुरुषाची अवस्था होते. अरे शरीरातून प्राण निघून गेल्यानंतर जसं शरीराची अवस्था होते, शरीर जशी दशा होते, त्याप्रमाणे बुद्धिनाश झाला म्हणजे पुरुषाची अवस्था होते. म्हणजे तो चालायला, दिसायला, बोलायला जरी असला तरीही सुद्धा तो एक प्रकारे मृत झालेला असतो, त्याच्याकडे विवेक संपलेला असतो, त्याला योग्य काय अयोग्य काय ह्या गोष्टी कळत नाही. आणि ह्या गोष्टी न कळल्यामुळे त्या ठिकाणी तो काय होतो की त्याला स्वतः कुठल्याही पद्धतीने त्याचा निर्णय घेता येत नाही. तो व्याकुळ झालेला असतो. तो बाहेर येण्याचा जरी त्यातून प्रयत्न करत असला तरी त्याला त्यातून बाहेर येणं अवघड होतं, कारण तो त्याच्यामध्ये आसक्त झालेला असतो. आणि आसक्त झाल्यामुळे त्यातून त्याला बाहेर कसं यावं हेही कळत नाही. ज्या पद्धतीने या माऊलीने उदाहरण देऊन सांगितलं, शरीरातील प्राण गेल्यानंतर शरीराची अवस्था होते, त्या पद्धतीने विवेक नष्ट झाल्यानंतर, विचार नष्ट झाल्यानंतर त्याला योग्य काय अयोग्य काय ह्या सगळ्या गोष्टी कळत नाही. आणि मग तो काय करतो, तर पुढे माऊली सांगतात, म्हणून ऐकी अर्जुना, जैसा विस्फुलिंग लागे इंधना, मग तो प्रौढ झाली या त्रिभुवना पुरोशके. ज्या पद्धतीने एखादा लहान ठिणगी जरी लाकडाला लागली तरी तो मोठा अग्नी प्रज्वलित होतो आणि तो त्रिभुवनाला जाळण्यात देखील पुरतो. की ज्या पद्धतीने एखादी ठिणगी लागली आणि ठिणगी लागल्यानंतर जसं शॉर्ट सर्किट उन्हाळ्यामध्ये होतं, थोडीशी ठिणगी पडते किंवा जंगलामध्ये घर्षण होऊन लाकडामध्ये थोडी ठिणगी खाली पडते आणि त्यातून मग काय होतं, तर आग उत्पन्न होते. आग उत्पन्न झाल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात जंगलाची हानी होते, गवत असेल, झाडं असेल जळून भस्म होतात. वास्तविक एवढीशी ठिणगी पडली बारीक, पण त्या ठिणगीने संपूर्ण काय केलं, जंगलाला वेढलं. त्या पद्धतीने या ठिकाणी सुद्धा त्या पद्धतीने काय केलं, तर अंतःकरणामध्ये या विषयाची जी ठिणगी आहे ती ठिणगी पडल्यानंतर त्याचंच रूपांतर हळूहळू काय होतं, तर अग्नीच्या रूपामध्ये होतं. अग्नीच्या रूपामध्ये झाल्यानंतर जसं संपूर्ण जंगलाला जाळण्याचं सामर्थ्य त्या ठिणगीमध्ये असतं, त्या पद्धतीने आपल्या ठिकाणी विषयाचं जे काही ठिणगी पडली आहे त्या विषयाच्या ठिणगीमुळे संपूर्ण विवेक, विचार, ज्ञान ह्या सगळ्या गोष्टी नष्ट होतात. माऊली शेवटी सांगतात, तैसे विषयाचे ध्यान जरी विपाय वाहे मन,
तरी ऐसने हे पतन गिवसीत पावे. त्याप्रमाणे मनाकडून देखील न कळत देखील थोडे विषयाचे चिंतन घडलं तरी एवढे मोठे पतन त्याला शोधित येते. अरे मनाकडून जरी समजा विषयाचं चिंतन घडलं तरी सुद्धा एवढ्या मोठ्या अवस्थेपर्यंत तो येऊन पोहोचतो. म्हणून विषय किती खतरनाक आहे. अरे पण विषयाच्या संबंधात माऊलींनी पुन्हा एका ठिकाणी म्हटलं आहे की तैसी विषय त्रासिता बहुत परी, की विषय त्याला भयंकर त्रास देत आहे पण तरीही सुद्धा त्या विषयातून तो निवृत्त होऊ शकत नाही. ज्या पद्धतीने ठिणगी पडल्यानंतर आग लागल्यानंतर जसं जंगल जळायला सुरुवात होते मग ती विझवणं एवढं सोपं नसतं, त्या पद्धतीने अंतकरणामध्ये विषयाची ठिणगी पडल्यानंतर त्या ठिणगीला विझवणं एवढं सोपं नसते. आणि मग त्यातून काय होतं तर आत्मघात होतो, आपला आध्यात्मिक जीवन नाहीसं होत असतं. अशा पद्धतीने 62 आणि 63 क्रमांकाच्या श्लोकावर आपण चिंतन केलं आहे. उद्या आपण 64 क्रमांकाच्या श्लोकावर चिंतन करू आणि झालेली सेवा जी आहे ती माऊलीच्या चरणी समर्पित करू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.